पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत आयोजित जर्नी टुवर्ड्स विकसित भारत परिषदेला करणार संबोधित. अर्थसंकल्पानंतर आयोजित परिषदेला हजारांहून अधिक प्रतिनिधी राहणार उपस्थित. संसदेत आजही अर्थसंकल्पावर चर्चा सुरू राहणार. वित्तमंत्री निर्मला सीतारामन चर्चेला देणार उत्तर. दिल्लीतल्या शिकवणी वर्गात झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं समिती केली स्थापन. चीनसोबत आज भारताचे संबंध चांगले नाहीत. चीननं नियंत्रण रेषा आणि द्विपक्षीय करारांचा सन्मान केला तरच संबंध सुधारणं शक्य, एस जयशंकर यांचं प्रतिपादन. वर्ष 2024 पर्यंत डिजिटल अर्थव्यवस्थेचं देशाच्या जीडीपीत 1/5 योगदान असेल. भारत डिजिटल क्रांतीच्या क्षेत्रात अग्रस्थानी, रिझर्व्ह बँकेच्या चलन अहवालात नमूद. दिव्यांगांना कर्ज देण्याची मर्यादा 50,000 रुपयाहून 2.5 लाख रुपये करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. खरीप हंगाम 2023-24 साठी सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये मिळणार. शासन आदेश जारी. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज नेमबाजीमध्ये मनू भाकर आणि सरबजीत सिंग कांस्य पदकासाठी खेळणार. हॉकीमध्ये भारत आणि आयर्लंड यांच्यात सामना. श्रीलंकेत दंबोला इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तिसरा आणि अंतिम T20 सामना. सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, पूरस्थिती अद्याप कायम. जनजीवन विस्कळीत. सैन्यदल, राष्ट्रीय सुरक्षा दल आणि इतर यंत्रणा जिल्हा प्रशासनासोबत पूरग्रस्तांच्या मदतीला. आणि केरळमधल्या वायनाड जिल्ह्यात पाडीजवळ भूस्खलनात 8 जणांचा मृत्यू. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले.